तर मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये उष्णतेची लाट आली आणि तापमानाचा पारा आता 40च्या उंबरठ्यावर गेलाय। उन्हाच्या झळा आणि उकाड्यानं मुंबईकर आता हैराण झालेत। मुंबईचा पारा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। आठवड्याची सुरुवात सुद्धा उष्णतेच्या लाटेने झाली। काल मुंबईचा पारा 38.4 अंश सेल्सिअस इतका नोंदवला गेला। तर आजही मुंबईचा पारा 38 अंशांवर असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। पूर्वेकडून कोकणाकडे वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे महामुंबईसह लगतच्या परिसरामध्ये उष्णतेची लाट आली आहे। दुसरीकडे कोकण सुद्धा तापू लागले। दरम्यान कुठे किती तापमान आहे पाहूया एकदा। मुंबईचा पारा कसा वाढला एकदा पाहूया। आरोग्य सांभाळायचंय, उन्हाळा आलेला आहे, भरपूर पाणी प्या। शरीरातल्या पाण्याचं प्रमाण कमी होऊ देऊ नका। लिंबू सरबत, ताक तसंच नैसर्गिक पेयांचा वापर करा। दुपारी 12 ते संध्याकाळी 4 या दरम्यान घराबाहेर पडू नका। बाहेर जाताना सुती कपडे वापरा। डोक्याला रुमाल किंवा टोपी निश्चित वापरा। डोळ्यांच्या रक्षणासाठी सनग्लासेस म्हणजेच गॉगल्स वापरा। एकदा आपण पाहूया कशा पद्धतीने मुंबईतलं तापमान वाढलेलं आहे। सांताक्रूज 38.4 अंश सेल्सिअस नोंद झाली। कुलाब्यामध्ये 35.9 अंश सेल्सिअस, डहाणूमध्ये 35.6, रत्नागिरीमध्ये 34.6, अलिबागमध्ये 34.1, ठाण्यामध्ये 39.8 अंश सेल्सिअस अशा प्रकारे मुंबईसह कोकण आता तापलेलं आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये उन्हाचं तापमान जे आहे ते आता वाढू लागलेलं आहे। ठाणे शहराचा आपण विचार केला तर आजचं कमालीचं तापमान जे आहे ते 41 डिग्रीपेक्षाही अधिकचं मोजणी जाहीर झालेली आहे। आणि सध्या आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी घराबाहेर निघण्याचं प्रमाण देखील जे आहे ते दुपारी 1 ते 4 या वेळेत जे आहे ते कमी केलेलं आहे। कारण मोठ्या प्रमाणामध्ये आता ठाणे शहरामध्ये उन्हाचं तापमान जे आहे ते वाढताना पाहायला मिळत आहे। आजचं तापमान जे आहे ते 41 डिग्रीपेक्षाही अधिकची नोंद जी आहे ती झालेली आहे। त्याचमुळे 1 ते 4 या वेळेत जे आहे ते नागरिकांनी अगदी कमी प्रमाणामध्ये बाहेर पडण्याचा इशारा जो आहे तो नागरिकांना दिला होता। आणि त्याचमुळे अगदी कमी प्रमाणात नागरिक जे आहे ते ठाणे शहरातील रस्त्यावरती जे आहे ते पाहायला मिळत आहेत। हा जो परिसर आहे तो दरवेळेस गजबजलेला असतो, परंतु आता रिकामा अवस्थेत जो आहे तो हा संपूर्ण परिसर दिसून येत आहे। कुठेतरी आपण पाहिलं तर या उन्हाळ्याच्या तडाख्यामुळे जे आहे ते अनेक नागरिकांना अनेक अडचणींना देखील सामोरे जे आहे ते जावे लागत होतं। येणाऱ्या काळामध्ये उन्हाचे तडाखे कशा प्रकारे ठाणे शहरात पडतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।